शेतकरी बंधूंनो, ठिबक करताय तर एक ह्या खालील सांगितल्याप्रमाणे 5 महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, त्याच्यावर काम करा आणि त्याचा अवलंब केल्यास नक्की तुम्ही फायदेशीर राहाल. एक, ज्यावेळेस तुमचा निर्णय होतो ठिबक करायचा तर योग्य व्यक्तीकडे, योग्य माणसाकडे जाऊन त्याचा तुमच्या क्षेत्राचा सर्वे करून घ्या. 2, सर्वे झाल्यानंतर त्याचा प्रॉपर डिझाईन करून घ्या, त्याशिवाय ठिबक बसवू नका. 3, योग्य त्या कंपनीची, योग्य तिची क्वालिटीची नळी निवडा. ड्रिपर व्यवस्थित निवडा. नळी निवडण्यापेक्षा ड्रिपर निवडा, हा एक त्याचा महत्त्वाचा. 4था पॉईंट, तुम्ही ड्रिपर निवडताना कमी डिस्चार्जचा निवडा. म्हणजे काही लोक आता 1 फुटावर 4 लिटर वापरतात. तसं बघितलं तर एवढी पाण्याची गरज कधीच नाही. 1 फुटावर 4 लिटर म्हणजे नक्की तो दांड होतोय. आपण ठिबक केलं काय आणि दांडाने पाणी भरलं काय ते सारखं होत आहे. तर कमी डिस्चार्जवर या. 5वा मुद्दा असा की ठिबक घेताना अशा व्यक्तीकडून घ्या की तो तुम्हाला वर्षोनवर्ष सेवा देऊ शकेल. खतं कोणते द्यायचे, कधी कधी द्यायचे, खताचं शेड्यूल काय, खतं किती प्रमाणात द्यायचे, किती वेळ खतं पाणी चालवायचं, त्या ठिबकची काळजी कशी घ्या, ह्या खूप गोष्टी आहेत ज्या पुढच्या एकदा घेतल्यानंतर 10-15 वर्ष तुम्हाला मिळाल्या पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.